डोक्यावर पांढरी टोपी, अंगात पांढरा सदरा, पांढरा सलवार आणि पायात पांढरी चप्पल, वाढलेली पांढरी दाढी आणि गर्दीच्या गराड्यातून स्लो मोशनमध्ये उंचवणारा हात, चेहऱ्यावर हास्य आणि लागलीच लक्षात येणारे सुटकेचे भाव. हे दृश्य होतं कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीच्या सुटकेनंतरचं. अनेक वेळा केलेले जामीन अर्ज, इतर गुन्ह्यांमधून झालेली मुक्तता, यानंतरही अरुण गवळी जेलमध्येच होता. तो 2007 मध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे. कारण त्यात गवळीला आजीवन कारावास ठोठावण्यात आला होता. याआधी त्याला पॅरोल आणि फुर्लो मंजूर झाले होते. पण आता त्याला या प्रकरणात जामीन मंजूर झालाय, तेही 17 वर्षांनी. पण प्रकरण होतं काय? एका तुटलेल्या ट्रिगरमुळे या प्रकरणाचा छडा कसा लागला होता? आणि आमदार असलेल्या अरुण गवळीपर्यंत या हत्येचे धागेदोरे कसे पोहोचले होते? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय, तुम्ही पाहताय बोलबिडूक. तारीख 2 मार्च 2007. वेळ संध्याकाळची. ठिकाण आसफा विलेजच्या रुमानी मंजिल चाळीतलं घर. मनाली हिरे तेव्हा या घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या. अचानक त्यांना गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्या धावत पळत स्वयंपाकघरातून बाहेर हॉलमध्ये आल्या आणि समोर दिसणारं दृश्य पाहून हादरल्या. त्यांचे मामा कमलाकर जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ज्या गोळीबाराचा आवाज मनाली यांनी ऐकला होता, तो गोळीबार त्यांच्या मामांवरच झाला होता. निश्चित पडलेल्या कमलाकर यांना पाहून मनाली यांनी आरडाओरडा केला. कमलाकर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पण कमलाकर जामसंडेकर यांची ओळख फक्त मनाली यांचे मामा म्हणूनच नव्हती. ते तेव्हा घाटकोपरच्या मोहिनी विलेजचे नगरसेवक होते. शिवसेना या पक्षाकडून निवडून आलेले. 2007 सालच्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात मोहिनी विलेजच्या वॉरमध्ये सामना झाला. शिवसेनेचे उमेदवार कमलाकर जामसंडेकर आणि अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणे, या दोघांमध्ये निकाल लागला. राणे पडले तर जामसंडेकर जिंकले. पण दोघांमध्ये फरक होता तो फक्त 367 मतांचा. जामसंडेकर यांनी अत्यंत निसट्टा विजय मिळवला होता. निवडणूक होऊन साधारण महिनासुद्धा उलटला नव्हता आणि 2 मार्च 2007चा दिवस उजाडला. जामसंडेकर आपल्या घरात होते. हॉलमध्ये बसून ते टीव्ही पाहत होते. त्यांची मुलगी, मुलगा आणि भाचीसुद्धा घरामध्ये होती. भाची तेव्हा स्वयंपाक करत होती. जामसंडेकर यांचं घर रुमानी मंजिल या चाळीत होतं. चाळीत नेहमीसारखी माणसांची गर्दी होती. इतक्यात त्यांच्या दाराबाहेर 2 गाड्या थांबल्या. 4 लोक या गाड्यांवर बसली होती. 4 जण गाडीवरून उतरले आणि थेट जामसंडेकर यांच्या घरात घुसले आणि त्यांनी अगदी जवळून जामसंडेकर यांच्यावर गोळ्या चालवल्या. धावत पळत आलेल्या भाचीने आरडाओरडा केला. कोणीतरी लागलीच पोलिसांना बोलवलं. जामसंडेकर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या. बातमी फक्त घाटकोपरमध्ये नाही, सगळ्या मुंबईत पसरली. साकीनाका पोलीस ठाण्यात मनाली हिरे यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. 6 संशयितांना अटकसुद्धा केली. पण पोलिसांना हत्या कशी घडली, कोणी घडवली, याचे धागेदोरे सापडत नव्हते. केसचा उलगडा होत नव्हता. जामसंडेकर यांची हत्या होऊन वर्ष उलटून गेलं होतं. पोलिसांवरचा दबाव वाढत चालला होता. अशातच 24 एप्रिलला पोलिसांना एक टेप मिळाली. काळबादेवीच्या ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा पडणार आहे. काही लोकांनी तशी तयारी केली आहे. पण पोलीस या तयारी करणाऱ्यांच्या पुढचे होते. त्यांनी त्याच दिवशी या 4 जणांना ताब्यात घेतलं. हॉटेल गोविंदराममधून या 4 जणांना पोलिसांनी उचललं. त्यांची नावं होती अशोक कुमार जयस्वाल, विजय गिरी, अनिल गिरी आणि नरेंद्र गिरी. या चौघांकडे पोलिसांनी गावठी कट्टा सापडला. पण महत्त्वाची गोष्ट ही होती की या कट्ट्याचं ट्रिगर तुटलं होतं. हे 4 चोर तुटलेला गावठी कट्टा वापरणार होते. आता ट्रिगर कसं तुटलं गेलं कुठं, हा प्रश्न पडलाच. पण त्याचं उत्तरही लागलीच मिळालं. एक गुन्हा करताना यांच्याकडून गावठी कट्ट्याचं ट्रिगर तुटलं. त्यामुळे त्यांनी ते ट्रिगर तिथेच फेकलं आणि तिथून पसारी खाल्ली. पण त्यांनी फेकलेलं हे तुटलेलं ट्रिगर पोलिसांना सापडलं होतं कमलाकर जामसंडेकर यांच्या घरी. जामसंडेकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली. तेव्हा तिथे हे ट्रिगर पोलिसांना सापडलं होतं. वर्षभरानं हाती पुरावा सापडला होता, जो थेट आरोपींपर्यंत पोहोचवणारा होता. नरेंद्रगिरी, विजयगिरी आणि अशोक कुमार जयस्वाल हे तिघे मनोज जामसंडेकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी होते. ती पूड दरोड्याची मिळाली होती. आरोपी हत्येमधले सापडले होते, कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येमधले. पण तरीही केसचा उलगडा झाला नव्हता. कारण फक्त गोळ्या झाडणारे सापडून फायदा नव्हता. गोळ्या नेमक्या का झाडल्या, कोणाच्या सांगण्यावरून झाडल्या, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पोलिसांना शोधायचं होतं.
अटकेत असलेल्या 4ही आरोपींकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना 2 नावं समजली, अजित राणे आणि प्रताप गोडसे. आता या 2 नावांचा विषय असा होता की पोलिसांनी ज्या 6 संशयितांना या प्रकरणात सुरुवातीला अटक केली होती, ज्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती, या 6 जणांमध्ये या दोघांचाही समावेश होता. या दोघांमध्ये कॉमन पॉइंट होता, दोघेही अखिल भारतीय सेनेशी संबंधित होते. अजित राणे म्हणजे तोच ज्याने कमलाकर जामसंडेकर यांच्या विरोधात 367 मतांनी निसट्टा पराभव स्वीकारला, तर प्रताप गोडसे हा आभासेचा कार्यकर्ता. दोघेही एकच पक्षाचे, अखिल भारतीय सेनेचे, शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेल्या पक्षाचे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि या दोघांच्या चौकशीत समोर आलं की कमलाकर जामसंडेकर यांची हत्या 30 लाख रुपयांची सुपारी देऊन झाली. पण अजित राणे आणि प्रताप गोडसे यांनी सुपारी दिली नव्हती. ती दिली होती सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी. सुर्वे बांधकाम व्यावसायिक होता, तर साहेबराव भिंताडे जामसंडेकरांचा जुना सहकारी. सुरुवातीला अशा चर्चा झाल्या की सुर्वे आणि जामसंडेकर यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. पण पोलिसांच्या तपासात या प्रकरणातले अनेक कंगोरे समोर आले. सुर्वे, भिंताडे आणि जामसंडेकर यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य होतं. त्यात जमिनीच्या वादामुळे हे प्रकरण ट्रिगर झाल्याची चर्चा झाली. मग सुर्वे, भिंताडे आणि जामसंडेकर यांनी जामसंडेकरांना संपवण्याचं ठरवलं. पण ठरवणं सोपं असलं तरी ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण होतं. मग या दोघांनी गोडसे आणि राणे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना जामसंडेकर यांना संपवण्याची सुपारी दिली. या दोघांनी सुपारी घेतली, पण सुपारी वाजवायची की नाही हे फायनल होणार होतं दगडी चाळीतून आदेश आल्यानंतर. आणि दगडी चाळीतून फायनल कॉल देणारी व्यक्ती होती भायखळा मतदारसंघाचा विद्यमान आमदार, अखिल भारतीय सेनेचा अध्यक्ष, दगडी चाळीचा डॅडी अर्थात अरुण गवळी. अरुण गवळीच्या दगडी चाळीच्या ऑफिसमध्ये मीटिंग झाल्या. आधी गोडसे गवळीला भेटला, त्यानंतर भिंताडे आणि सुर्वे गवळीला भेटले. सुपारीचा आकडा ठरला 30 लाख रुपये. 2007 30 लाख रुपयात शिवसेना नगरसेवकाची सुपारी देण्यात आली. गोडसेने सुपारी वाजवण्यासाठी शूटर सँडने मॅनेज केलं. नरेंद्र गिरी आणि विजय गिरी यांना प्रत्येकी 2.5 लाख रुपये देण्याचं कबूल केलं. ॲडव्हान्स म्हणून 20,000 रुपये सुद्धा दिले.